जय जिजाऊ जय शिवराय सर्वांचं आपल्या पवनराज्य 1972 या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मंडळी, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची छोटीशी माहिती. एक मुलगी कशी असावी, एक पत्नी कशी असावी, एक आई कशी असावी, एक आजी कशी असावी याचं उत्तम उदाहरण ते म्हणजेच राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ. हैवानाचा काळ होता, शत्रूंचा काळ होता. जो राजा म्हणून शेतकरी होता तो गुलामगिरीचे दिवस काढत होता. गोरगरिबांवर अन्य अत्याचार होत होता. दुसरा डोळे आई भनूच्या अब्रूचे चिंध्या चिंध्या होत होत्या. याला विचारणारं थांबवणारं कोणीच नव्हतं. यांच्या भाष्यात उत्तर देणारं कोणीच नव्हतं. आणि तो काळ, तो दिवस उगवला तो म्हणजेच 12 जानेवारी 1598 साली सिंदेकर राजा येतं लखुजी राजे जाधव आणि म्हाळसा राणी यांच्या पोटी साक्षात आई तुळजाभवानीचा अवतार जन्माला आला. ते म्हणजेच राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंचा जन्म झाला. हातीवरून साखर वाटले लखुजी राजे, अन्नदान वस्त्रदान केले. तो दिवस कोणत्या सणापेक्षा कमी नव्हता. माँसाहेब जिजाऊंना एकूण 4 भावंड होती. ते म्हणजे दत्तूजी, अचलूजी, रघुजी आणि महादूजी असे एकूण 4 भावंड होती. माँसाहेब जिजाऊंचा विवाह 1610 साली देवगिरी येथे वेरूळचे भोसले म्हणजे शहाजीराजे भोसले यांच्यासोबत झाला. मंडळी, माँसाहेब जिजाऊंची थोडक्यात माहिती सांगायची म्हटलं तर 12 जानेवारी 1598 साली सिंदखेड राजा येथे माँसाहेब जिजाऊंचा जन्म झाला, तर मृत्यू 17 जून 1674 साली रायगडच्या पायथ्याशी म्हणजेच पाछालला झाला. तब्बल 76 वर्ष माँसाहेब जिजाऊंना आयुष्य मिळालं. आणि या 76 वर्षाच्या कालखंडामध्ये माँसाहेब जिजाऊंचं संपूर्ण कार्य, त्यांचं योगदान, त्यांचा संपूर्ण इतिहास आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर पाहणार आहोत. मंडळी, म्हणजेच आपण भाग 1 माँसाहेब जिजाऊंचं बालपण, या भाग 1 व्हिडिओमध्ये आपण माँसाहेब जिजाऊंचं बालपण कसं गेलं यावर बोलणार आहोत. हा व्हिडिओ पाहण्यासाठी आणि इथून पुढे माँसाहेब जिजाऊंचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, अशा सर्व महापुरुषांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू भाग 1 म्हणजेच माँसाहेब जिजाऊंचं बालपण भाग 1 या व्हिडिओमध्ये भेटू. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद.